नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं, की बेसिक इन्फॉर्मेशन एक्सेल काय आहे? त्याच्यात रोज किती असतात? कॉलम्स किती असतात? वर्कशीट काय आहे? वर्कबुक काय आहे? सेल म्हणजे काय प्रकार आहे? आपण ही एकदम बेसिक माहिती पाहिली होती. आज आता एक्सेल आपण चालू केलं, तर चालू केल्यानंतर मला एक्सेलची स्क्रीन कशी दिसते? किंवा एक्सेलच्या स्क्रीनवरती काय-काय मला दिसतं? ते आपण आज पाहणार आहोत. एकदम वरती बघा टॉपला हा टायटल बार आहे. याला टायटल बार असं म्हणलं जातं. आणि जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं, की एक्सेलच्या फाईलला वर्कबुक असं म्हणतात. म्हणून एक्सेलच्या फाईलचं बाय डिफॉल्ट नेम आहे बुक 1. तर इथं मला आपल्या फाईलचं नाव काय आहे ते दिसतं टायटल बारवरती आणि आपण कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये काम करतोय ते कळतं. जसं इथं बुक 1 आणि एक्सेल असं दिसतंय. तर या टायटल बारच्या डावीकडे इथे हे जे काही दिसतंय ह्याला क्विक ॲक्सेस टूलबार असं म्हणलं जातं. क्विक ॲक्सेसचा अर्थ काय? क्विक म्हणजे जलद, ॲक्सेस म्हणजे मिळवणे. म्हणजे मला एखादी गोष्ट लवकर मिळवायची आहे. म्हणजे काय? तर मला एक्सेलमधल्या फाईलवरती मी काम करणार आहे पुढे आणि काम केल्यानंतर मला दरवेळेस ती फाईल सेव्ह करावी लागते. आता सेव्ह ही कमांड जर मला वापरायची असेल, तर फाईल टॅबमध्ये सेव्ह अशी कमांड आहे. पण दरवेळेस तिथं जाण्यापेक्षा मला जर का क्विक लगेच त्याची कमांड देता आली, तर चांगलंच आहे. तसं आपल्याकडे त्याच्यासाठी शॉर्टकट की आहेच आहे कंट्रोल एस. पण या क्विक ॲक्सेस टूलबारवरती बघा, इथे सेव्ह नावाची कमांड आहे. म्हणजे दरवेळेस फाईल टॅबमध्ये जाऊन सेव्ह करण्यापेक्षा मी डायरेक्ट क्विक ॲक्सेस टूलबारवरच्या सेव्हला क्लिक करू शकतो. अशा आपल्याला सारख्या कंटिन्यूअस लागणाऱ्या ज्या काही कमांड्स आहेत, त्या कमांड्स तुम्ही क्विक ॲक्सेस टूलबारवरती ठेवून देऊ शकता. जसं की फाईल सेव्ह लागते, फाईल ओपन करावी लागते, नवीन फाईल क्रिएट करावी लागते. अशा कमांड्स इथं आहेत. याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला कमांड्स क्विक ॲक्सेस टूलबारवरती ॲड करता येतात. साइडला क्लिक करा, क्विक ॲक्सेस टूलबारच्या ड्रॉप डाउन लिस्टला क्लिक करा आणि या इथं बघा अशा कमांड्स आहेत. आपण एक एक्झाम्पल म्हणून सॉर्ट असेंडिंग अशी कमांड ॲड करूयात. तर या इथे बघा ए टू झेड अशी कमांड ॲड झाली. तर या पद्धतीने आपण क्विक ॲक्सेस टूलबारवरती आपल्याला लागणाऱ्या कमांड्स या ॲड करू शकतो. तसेच उजव्या बाजूला बघा मिनिमाइज बटन आहे. म्हणजे मला तात्पुरतं एक्सेल क्लोज करायचं नाहीये, पण तात्पुरतं दुसरं काही काम करायचंय. तर मी मिनिमाइज करतो आणि ते टास्कबारवरती येऊन पडेल. मिनिमाइज आपल्याला माहिती आहे. इथे रिस्टोर ऑप्शन आहे. रिस्टोरला गेल्यानंतर ही अशी स्क्रीन दिसतीये. म्हणजे तुम्हाला एखादी दुसरी स्क्रीन पण बघायची आहे, तर तुम्ही तुमची एक्सेलची स्क्रीन ॲडजस्ट करू शकता रिस्टोरमध्ये आणि पुन्हा सगळं बघायचं असेल, तर मॅक्सिमाइज स्क्रीनला क्लिक करून तुम्ही मॅक्सिमाइज करू शकता. त्याचप्रमाणे क्लोज बटनला क्लिक करून आपण एक्सेल क्लोज करू शकतो. त्याच्या शेजारीच इथं एक एरो दिलेला आहे. त्याचा अर्थ काय आहे, ते आपण एक 2 मिनिटात बघूयात बघा. या टायटल बार आणि क्विक ॲक्सेस टूलबारच्याच खाली हा इथं जो काही आपल्याला दिसतोय, हा माझा माउस पॉइंटर जिथनं फिरतोय, या सगळ्याला म्हणतात रिबन असं म्हणतात. म्हणजे रिबन म्हणजे काय? तर रिबन काय तुम्हाला मी एक 2 मिनिटात आता सांगतो बघा. या रिबनवरती टॅब्स आहेत. होम टॅब, इन्सर्ट टॅब, हा इन्सर्टचा टॅब आहे. बघा मी क्लिक केलं, ड्रॉ टॅब आहे, पेज लेआउट टॅब आहे. असे वेगवेगळे टॅब्स आहेत. म्हणजे बघा पूर्वी टेलिफोनच्या डायरीज असायच्या आणि त्याच्या आधी काय होतं, मला जर का कोणाचाही नंबर लिहायचा असेल, तर मी नॉर्मल जर माझी वही असेल, म्हणजे टेलिफोनची डायरी नाहीये, नॉर्मल वही आहे. तर मी एकेकाचे नंबर लिहीत जातो. आता बघा मी 27 वर्ष शिकवतो. एवढ्या विद्यार्थ्यांचा माझ्याकडे फोन नंबर्स आहेत. पण मग मला एखादा विद्यार्थी असा आहे, की बाबा तरडे नावाचा विद्यार्थी आहे. आता त्या तरडेचा मला फोन नंबर जर का वहीमध्ये शोधायचा असेल, बरं तो तरडे मला कधी भेटला होता? कितीच्या साली मला तो भेटला होता? मला वहीचं प्रत्येक एक पान चेक करत बसायला लागेल. मग मला नंतर आयडिया दिली माझ्या मित्राने, की "अरे, तू टेलिफोनची डायरी आण." मग त्या टेलिफोनच्या डायरीमध्ये काय असतं साइडला ए-बी, सी-डी असं असतं की नाही. मग ते सोपं काय आलं, मी टी टॅब ओपन केला, तर टी टॅबमध्ये मला सगळे टापरे, तरडे, तळेकर यांचे नंबर्स सापडले. मीन्स सॉर्टिंग काय झालं, मला नंबर शोधायला सोपं झाला. म्हणून ती टॅब कन्सेप्ट होती.
तसंच एक्सेलमध्ये ही जी रिबन आहे, या रिबनमध्ये इन्सर्ट टॅब आहे. मला एक्सेलमध्ये काहीही इन्सर्ट करायचं असेल, मला शेप्स इन्सर्ट करायचे, चार्ट इन्सर्ट करायचा आहे. आपण नंतर पुढे बघणार आहे पिव्होट टेबल आपल्याला इन्सर्ट करायचं आहे. तर त्या सगळ्या कमांड्स इन्सर्टच्या कुठे आहेत? इन्सर्ट टॅबमध्ये. तर टॅबमुळं काय होतं? ग्रुपिझम होतं. एकेका प्रकारच्या कमांड एकेका टॅबमध्ये ठेवून दिल्या, तर त्याला टॅब असं बोलतात. जसं हा होम टॅब आहे. आता या टॅबच्या आतमध्ये काय आहे, की हा एक ग्रुप केलाय बघा. क्लिपबोर्ड होम टॅबमध्ये हा एक क्लिपबोर्ड नावाचा ग्रुप आहे. या क्लिपबोर्डमध्ये कमांड्स आहेत परत कट, कॉपी, पेस्ट, फॉर्मॅट, पेंटर. तसाच दुसरा बघा ग्रुप आहे. हा फॉन्ट नावाचा ग्रुप आहे. होम टॅबमध्येच आणि बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन ह्या त्याच्यामध्ये कमांड्स आहेत. म्हणजे ह्यांनी रिबन जी मी मगाशी म्हणलं आपण बघूयात, तर ही पूर्ण रिबन आहे. पण या रिबनला त्यांनी डिव्हाईड केलंय टॅब्समध्ये आणि टॅब्सच्या आतमध्ये बघा हे टॅब्स आहेत आणि टॅब्सच्या आतमध्ये पुन्हा ग्रुप्स केलेत. जसं मला जर कोणी विचारलं, की बोल्ड नावाची कमांड कुठे आहे? तर मी असं सांगेन होम टॅबमधल्या फॉन्ट ग्रुपमध्ये बोल्ड नावाची कमांड आहे. तर ह्या पूर्ण याला बोलतात रिबन. समजलं? या रिबनच्या खाली इथं आता हा जो E2 दिसतोय, याला बोललं जातं नेम बॉक्स. आपण नेम बॉक्स एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. नेम बॉक्स काय आहे बघा, तर आपण काल पाहिलं होतं. हा माझा सेल पॉइंटर आहे. मी जो हलवतोय बघा आता, वर-खाली करतोय त्याला मी सेल पॉइंटर म्हणतो. आपण कालच्या लेक्चरला पाहिलेलं होतं. या सेल पॉइंटरच्या उजवीकडच्या एकदम खाली डॉट आहे. त्याला फिल हँडलर टूल म्हणतात. ते पण आपण काल पाहिलं होतं. सेल म्हणजे काय ते पण आपण पाहिलं होतं. सेल म्हणजे इंटरसेक्शन बिटवीन रो आणि कॉलम. आता बघा हा जो माझा सेल पॉइंटर आहे, हा सेल पॉइंटर आता सी या कॉलम मधल्या तिसऱ्या रो मध्ये आहे. तर ह्याला बोललं जातं सेल ॲड्रेस. म्हणजे या पर्टिक्युलर सेल पॉइंटर माझा आता जिथं आहे, याचा सेल ॲड्रेस काय आहे? याचा पत्ता काय आहे? तर हा सी कॉलम मधल्या तिसऱ्या रो मध्ये आहे. म्हणून त्याला बोललं जातं हा आहे C3. तर माझा सेल पॉइंटर जिथे असतो, त्या सेल पॉइंटरचा ॲड्रेस मला नेम बॉक्समध्ये कळला जातो. हा नेम बॉक्सचा पहिला उपयोग आहे. म्हणजे नेम बॉक्स मला काय कळतो एकदम सिंपल. माझा सेल पॉइंटर आत्ता कुठल्या सेलमध्ये आहे, ते मला तिथं समजतं. दुसरं असं, की मला H5000 या सेलवरती माझा सेल पॉइंटर घेऊन जायचा आहे. म्हणजे हा जो सेल पॉइंटर आहे माझा, हा H वरती आत्ता आपण आलोय. पण तो H कुठे जायचं मला? H5000 या सेलवर जायचंय. बघा असं मी किती वेळ खाली डाउन एरो की प्रेस करून बसणार. मग तसं न करता मी काय करतो बघा, सेल पॉइंटर आपला डायरेक्ट H5000 वरती न्यायचा आहे. गुड. नेम बॉक्सच्या इथं मी क्लिक केलं. या इथं बघा मी नेम बॉक्सच्या इथं क्लिक केलंय आणि इथं मी टाइप करतो H5000 आणि सिंपल एंटर की प्रेस करतो. झालं? बघा आपला सेल पॉइंटर कुठे आलाय? H कॉलम मधल्या 5000 या रो वरती आलेला आहे. तर नेम बॉक्सचा हा दुसरा उपयोग आहे, की तुम्ही सेल पॉइंटर हा डायरेक्टली पर्टिक्युलर सेलवरती मूव्ह करू शकता. जसं आपण आता H5000 या सेलवरती मूव्ह केला. मला जर का तो पुन्हा A1 वरती आणायचा असेल, तर मी काय करीन? नेम बॉक्सच्या इथं क्लिक करीन. A1 असं टाइप करीन आणि सिंपल एंटर की प्रेस करेन. बघा आपला सेल पॉइंटर परत कुठे येऊन थांबलाय? A1 वरती. हा नेम बॉक्सचा दुसरा उपयोग आहे. पहिला उपयोग होता, की सेल पॉइंटर करंटली कुठल्या सेलवरती आहे ते मला समजतं आणि दुसरा उपयोग होता, की आपण आपला सेल पॉइंटर हा एका पर्टिक्युलर सेलवरती मूव्ह करू शकतो. जसं आपण आता उदाहरण पाहिलं, की H5000 या सेलवरती आपण तो मूव्ह केला. तिसरं एक्झाम्पल आहे. मी जरा फास्टमध्ये तुम्हाला दाखवतो. हे आपण नंतर बघणार आहे. बघा सपोज या इथं मराठीचे काही मार्क्स आहेत किंवा सॉरी सेल्स आहे आपला इयरली सेल आहे. हा माझा इयरली सेल आहे 10, 15, 20 म्हणजे हे K2 मध्ये म्हणजे हजारात आहे बरं का. आणि मला काय करायचंय असं मी बराच लिहून ठेवलेलं आहे बघा. मला काय करायचंय, की या सगळ्या सेलची इथं टोटल घ्यायची. या इथं मी त्याची टोटल लिहिणार आहे, की टोटल सेल किती आहे? टोटल सेल्स किती झाला माझा? असं मला इथं लिहायचंय. मग इथं फॉर्म्युला आपण नंतर बघणार आहोत. मग मी इकडं फॉर्म्युलास इक्वल टू सम आणि हे असं सगळं सिलेक्ट करत बसणार.
आणि एंटर करणार. मग मला तिथं उत्तर दिसेल. पण असं करण्यापेक्षा हे ठीक आहे, आता सेल माझा 10-15 रो वरतीच होता. असं सपोज तो माझा सेल एकेका दिवशी 15-15, 20-20 हजार आहे. तर मी असं सिलेक्ट करत नाही बघा. मी काय करतो बघा, मी हा जो सेल आहे माझा, जेवढा काही सेल होईल, त्याच्या सगळ्या सेल सिलेक्ट करतो. सिलेक्शन करताना सेल पॉइंटरच्या मध्ये इथे यायचं आणि इथनं माउस क्लिक करून खाली ड्रॅग करत हे सिलेक्ट करतो. आणि या सगळ्या सेल्सला मिळून मी एक नाव देतो. ती कन्सेप्ट आहे डिफायनिंग नेम. म्हणजेच नेम डिफाइन करायचंय. मग ते नाव कुठनं देतो मी? तर नेम बॉक्स वरतीच जातो आणि या सगळ्याला नाव देतो सेल्स असं नाव देतो. आणि एंटर की प्रेस केली बघा. मी याला नाव देऊन टाकलं सेल्स. आता मला फॉर्म्युला ज्यावेळेस द्यायचा आहे, त्यावेळेस मी इथं फॉर्म्युलामध्ये इक्वल टू सम आणि इथं फक्त लिहिणार सेल्स. बघा इथं त्याने चित्रात दाखवलंय काही सेल्स सिलेक्ट झालेले आहेत. आपण नाव दिलं होतं हे सेल्स. मी हे सिलेक्ट करतो. बघा इकडे इक्वल टू सम ऑफ सेल्स आणि ब्रॅकेट क्लोज करतो. एंटर. इकडे सेल्सचा सम आला का? हो. बघा 327 म्हणजे आपण नेम बॉक्सनी काय करू शकतो? तर नेम बॉक्सचा पहिला उपयोग आहे, की आपला सेल पॉइंटर आता कुठे आहे ते कळतंय. दुसरा उपयोग आहे त्याचा, की आपला सेल पॉइंटर आपण एखाद्या पर्टिक्युलर सेलवरती डायरेक्टली मूव्ह करू शकतो. जसं आपण H5000 वरती मूव्ह केला होता. तिसरं आहे, की तुम्ही ग्रुप ऑफ सेल्स म्हणजे एकापेक्षा जास्त सेल्सच्या ग्रुपला एक नाव देऊ शकता. नेम डिफाइन करू शकता आणि त्याचा उपयोग तुम्ही नंतर फॉर्म्युलामध्ये वापरू शकता. जसं या एवढ्या सगळ्या सेल्सला मिळून आपण इथे एक नाव दिलंय बघा, सेल्स. मी सिलेक्ट केलं सेल्स, तर ह्या सगळ्या सेल्स सिलेक्ट झाल्या आणि त्याचा उपयोग करून आपण इथे फॉर्म्युला दिला आणि याचं उत्तर आलं. तर हा आहे नेम बॉक्स. नेम बॉक्सच्या शेजारीच असतो हा, याला बोलतात फॉर्म्युला बार. फॉर्म्युला बार मला काय सांगतोय, की हे 327 मला इथं दिसतंय. पण हे 327 आलं कसं? तर 327 चा फॉर्म्युला मला वरती दिसतोय इक्वल टू सम इंटू ब्रॅकेट सेल्स. त्याला बोलतात फॉर्म्युला बार. त्या फॉर्म्युला बारच्या खाली आपण काल पाहिल्याप्रमाणे ए, बी, सी, डी नावं आहेत. असे माझ्याकडे 16,384 रोज आहेत. सॉरी कॉलम्स आहेत. शेवटच्या कॉलमचं नाव आहे एक्सेप्ट डी. बरोबर? त्यानंतर इकडे रोज आहेत. 1, 1, 2, 3, 4 रोज आहेत. असे रोज माझ्याकडे आहेत. शेवटचा रो आहे 10,48,576 रोज आहेत. या सगळ्याला मिळून मी परत वरती आलोय. या सगळ्याला मिळून म्हणतात वर्कशीट्स. आपण काल पाहिले. अशा अनलिमिटेड वर्कशीट्स आपण ॲड करू शकतो. त्याच्या शेजारीच आहे स्क्रोल बार. आपल्याला स्क्रोलिंग करता येतं. जर मला डावीकडचा, उजवीकडचा पार्ट दिसत नसेल, तर आपण स्क्रोलिंग करून हॉरिझॉन्टल स्क्रोल बार याला म्हणतात. तसाच इथं व्हर्टिकल आहे. वर-खाली मला जर का काही दिसत नसेल, खालच्या गोष्टी बघायच्या असतील, वरची स्क्रीन बघायची असेल, तर आपण स्क्रोल बार व्हर्टिकलचा उपयोग करू शकतो. त्याच्या खाली जी स्क्रीन दिसते, जिथे आता माझा माउस पॉइंटर फिरतोय, बरोबर आहे? याला बोलतात स्टेटस बार. आणि या स्टेटस बारवरती मला काय कळतंय, तर या स्टेटस बारवरती मला समजतंय, की माझं आत्ताचं स्टेटस काय आहे. म्हणजेच मी कुठल्या व्ह्यूमध्ये काम करतोय, नॉर्मल व्ह्यूमध्ये आहे. जर मी पेज लेआउट व्ह्यूमध्ये गेलं, तर आपण A4 साइजचा पेज केला असेल, तर A4 साइज A टू J या कॉलमपर्यंतच संपतोय. पुढं तो दुसरं पेज सुरू होतंय. तिसरं आहे जिथं आपण जेवढं काम केलेलं आहे, लिहिलेलं आहे, टाइप केलेलं आहे, तेवढाच व्ह्यू. म्हणजे हा बघा, हा व्ह्यू जो होता पेज ब्रेक प्रिव्ह्यू. म्हणजे जिथपर्यंत तुम्ही टायपिंग केलेलं असेल, तेवढाच व्ह्यू तुम्हाला दिसेल. आणि नॉर्मल व्ह्यू आपला नेहमी काम करण्यासाठी हा असतो. मी नॉर्मल व्ह्यूला क्लिक करतो. याच्या शेजारी झूम इन, झूम आउट आहे. मला मोठं, छोटं करून बघता येतं. मी जर का झूम आउट केलं, तर हे छोटं दिसतंय. झूम इन करतो, मोठं दिसतंय. तर बघा मित्रांनो, आपण आता ही एक्सेलची स्क्रीन पाहिली होती. मी 1-2 मिनिटात रिपीट करतो. याला वरती जो आहे, याला टायटल बार बोलतात. टायटल बारवरती माझं कुठलं सॉफ्टवेअर आहे आणि माझ्या फाईलचं नाव काय आहे ते मला कळतं. इथं क्विक ॲक्सेस टूलबार आहे. या साइडला मिनिमाइज, मॅक्सिमाइज, क्लोज बटन्स आहेत. हां आणि मी इथं तुम्हाला सांगितलं होतं, की आपण हे बघूयात काय प्रकारे. हा रिबन आपण बघितलं होतं, ही रिबन आहे.
रिबन टॅब्समध्ये डिव्हाईड केलेली आहे. आता इथं ऑप्शन्स काय आहेत बघा. ऑटो हाईड रिबन तुम्हाला फक्त एक्सेलची फुल स्क्रीन काम करण्यासाठी बघायची असेल, रिबन नकोय आता, तर ऑटो हाईड करा. म्हणजे आता वरती बघा रिबन दिसत नाहीये. पण मला एखादी कमांड द्यायची आता. मग कमांड देताना काय करा, इथं क्लिक करा, त्या 3 डॉट वरती. इथं क्लिक करा आणि सांगा तुम्हाला हे रिबन दिसतोय, इथनं काम करा. पण मला फक्त टॅब्स बघायचे असतील, तर मी इथं टॅब्स बघू शकतो. फक्त टॅब्स दिसतायत बघा आता. आता आतले ऑप्शन्स मला काही दिसत नाहीयेत. त्याचप्रमाणे जर का टॅब बरोबर मला कमांड्स पण बघायचे असतील, तर शो टॅब्स एंड कमांड्स असा तो ऑप्शन आहे. तर हा ऑप्शन तो होता. ही रिबन आहे. इथं नेम बॉक्स आहे. नेम बॉक्स काय करतो? पहिली गोष्ट म्हणजे कुठला सेल पॉइंटर मला आता ऍक्टिव्ह सेलवरती आहे ते सांगतो. सेल पॉइंटर मला पर्टिक्युलर सेलवरती मूव्ह करता येतो. सेल पॉइंटरनीच मी नेम डिफाईन करू शकतो. ग्रुप ऑफ सेल्सला एक नाव देऊ शकतो. इथं फॉर्म्युला बार आहे. आपला फॉर्म्युला इथं दिसतो. जर फॉर्म्युला नसेल, नॉर्मल टेक्स्ट असेल, तर नॉर्मल टेक्स्ट दिसेल. इथं कॉलम्स आहेत, रोज आहेत, इकडे वर्कशीट्स दिसतायत, इकडे स्क्रोल बार आहे. खाली व्ह्यूज आहेत, नॉर्मल व्ह्यू, पेज लेआउट व्ह्यू आणि पेज ब्रेक प्रिव्ह्यू. तसं इथं झूमिंगचं ऑप्शन आहे. तर अशी ही एक्सेलची स्क्रीन आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण ॲक्चुअल एक्सेलच्या अजून पुढच्या कमांड शिकूयात. धन्यवाद.